मी घेतला लाईव्ह पाठवा. टीव्ही मुक्ताबाई आई मुक्ताईच्या पालखीचं आज मराठवाड्यामध्ये आगमन झालेलं आहे. खरं तर खानदेश विदर्भाचा प्रवास केल्यानंतर आज मराठवाड्यात पालखीचा प्रवेश होतोय. काय सांगाल, किती वर्ष आहे आणि काय? आदिशक्ती मुक्ताईंचा हा पालखी सोहळा दिनांक 6 जूनला जळगाव जिल्ह्यातून त्यांनी प्रस्थान केलं. 30 दिवसाच्या प्रवासामध्ये 2 दिवसात जळगाव जिल्ह्यामध्ये चालतो, 8 दिवस बुलढाणा जिल्ह्यातून चालतो. जालना जिल्ह्यामध्ये जवळजवळ हा 5 ते 6 दिवस असतो. बीड जिल्ह्यामध्ये 7 दिवस, धाराशिवमध्ये 4 आणि सोलापूरमध्ये 4, असा 30 दिवसाचा प्रवास करून पंढरपूरला सोहळा पोहोचतो. महाराष्ट्रातील हा 7 मानाच्या ज्या काही पालख्या आहेत, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, त्यामध्ये श्री संत म्हणून एकमेव असलेल्या मुक्ताबाईंचा पालखी सोहळा आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य प्रदेश या भौगोलिक प्रदेशातून निघणारा पालखी सोहळा आहे. 317 वर्षाची प्रदीर्घ परंपरा या पालखी सोहळ्याला आहे. 3 शतकाची. प्रतिकूल परिस्थितीमध्ये, परकीय सत्तेमध्ये, कोरोनाच्या कालखंडामध्ये हा न थांबलेला पालखी सोहळा आहे. अखंड वारी करणारा हा मुक्ताबाईंचा पालखी सोहळा आज जालना जिल्ह्यामध्ये विदर्भाचा प्रवास करून जालना जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. 4 ते 6 दिवस हा पालखी सोहळा आज जालना जिल्ह्यात चालेल. गोदावरीचं स्नान करून जालना जिल्ह्याचा निरोप करून घेऊन हा पालखी सोहळा बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल. आणि जवळजवळ अनेक घाट, म्हणजे अजिंठा घाट आहे आमचा बुलढाण्याचा, राजूरचा,
आणि भूमचा म्हणजे कुंथलगिरीचा घाट आहे, केळवदचा घाट आहे, असे 4-5 घाट पार करून भला मोठा 30 दिवसाचा प्रवास, 600 किलोमीटरचा प्रवास करून महाराष्ट्रातील सर्वात आधी निघणारा आणि आधी पोहोचणारा पंढरपूरमध्ये हा महाराष्ट्रातील एकमेव पालखी सोहळा आहे. हा पालखी सोहळा पंढरपूरला पोहोचल्यानंतर त्याचं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र. तो सगळ्या संतांना घेण्याकरता वाखरीला जातो आणि सगळ्या संतांना सन्मानाने पंढरपूरमध्ये प्रवेश करून देतो. असा हा अनेक वर्षाची परंपरा असलेला आगळा आणि वेगळा पालखी सोहळा जालना जिल्ह्यामध्ये त्याचं उत्स्फूर्त स्वागत जालना शहरातील लोकांनी केलेलं आहे आणि पुढे सुद्धा तो पांझरापोळ आणि आपल्या काजळा फाट्यावर मुक्कामाला राहणार आहे. महाराज तुम्ही म्हटल्याप्रमाणे पहिला मान मुक्ताईंच्या पालखीचा आहे पंढरपूर. याच्या मागची मग नेमकी काय भावना आहेत, काय ज्या कालखंडामध्ये स्त्रियांना शूद्राचा दर्जा होता त्या कालखंडामध्ये मुक्ताईंनी फार मोठी महिलांकरता स्त्रियांकरता फार मोठी क्रांती केली आणि मग सगळ्या संतांनी ज्ञानोबारांना तटीच्या बाहेर काढण्याचं काम असेल, नामदेवरांचा गर्वपरिहार असेल आणि चांगदेव महाराजांना खऱ्या अर्थाने त्यांच्या स्वरूपाची ओळख करून देण्याच्या संदर्भामध्ये विचार असेल, हा लहानशा मुक्ताबाईंनी सगळ्या संतांना एक भला मोठा विचार दिल्यामुळं सगळ्या संतांनी मुक्ताबाईचं स्थान सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती असं केल्यामुळं या सोहळ्याला सर्व संत परंपरेमध्ये एक वेगळा मान आहे आणि त्याचीच परंपरा म्हणून या सोहळ्याला सामोरे जाण्याचा मान मिळालेला आहे. पंढरपूरला पोहोचल्यानंतर काही याचना वगैरे करणार आहात? पांडुरंगाला आम्ही दरवर्षी एवढंच मागतो की हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकवणे देरी. ही वारी आमच्या जीवनामध्ये अखंड राहावी, महाराष्ट्रातील नव्हे सर्व विश्वातील, कारण विश्वात्मक भाव या संतांचा असल्यामुळं सर्वत्र सुखेर संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यंती मा कशी दुःख मापणूयात. सर्वांशी सुख लाभ व्हावे, तैशी आरोग्य संपदा व्हावे कल्याण सर्वांचे, कोणी दुःखी असू नये. महाराष्ट्रातील बलिराजा हा शेतकरी भरपूर पाऊस पडावा, तो समृद्ध असावा, वारकऱ्याच्या जीवनामध्ये साधना व्हावी, कारण वारकऱ्यांना खऱ्या अर्थाने साथ देणारा शेतकरी आहे आणि तो शेतकरी सुखी व्हावा. तो सुखी होण्याकरता भरपूर पर्जन्य पडावं, सरकारने त्यांच्या पिकाला भाव द्यावा आणि सगळे गुण्या गोविंदाने महाराष्ट्रामध्ये सगळ्या जनतेने एकात्म भावनेने राहावं, ही पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे. हरिभक्तीपर्यंत रवींद्र महाराज हरण आहे. पालखी सोहळा प्रमुख मुक्ताई पालखी सोहळा मुक्ताईनगर पंढरपूर.